नमस्कार मंडळी. असली पाठशालाच्या पहिल्या सत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे ब्रश कसा करावा, किंबहुना ब्रश करावा का. काय पण विषय म्हणे ब्रश करावा का. अरे हे तर लहानपणापासूनच शाळेत शिकवलं जातं की रोज सकाळी आणि रात्री ब्रश करावा, दात स्वच्छ ठेवावेत. बरोबर आहे, दात स्वच्छ ठेवावेत, परंतु ब्रश केल्याने दात स्वच्छ होण्याऐवजी अजूनच खराब तर होत नाहीत ना. होय, वारंवार ब्रश केल्याने किंवा खसखसून दात घासल्याने आपल्या दातांची झीज होते आणि त्यामध्ये कॅव्हिटीज तयार होतात. पण मग यावर उपाय काय? दात ब्रश करूच नयेत की काय? ऑफकोर्स नॉट. दात ब्रश करू नयेत, तर ब्रशने दात साफ करावेत. म्हणजे नक्की कसे? आपण मराठीत देखील कसं म्हणतो की दात घासले किंवा जा दात घास, तर हे जे घासणे आहे ते थांबवलं पाहिजे. कारण नुसते दातच साफ करायचे असतील तर चूळ भरून देखील आपल्याला काम होऊ शकतं, परंतु खरी गरज असते ती दातांमधील गॅप साफ करण्याची किंवा दाढांमधील अन्नकण साफ करण्याची. पण आपण ब्रश करतो कसा? हा असा मागे पुढे. मग त्यामुळे होतं काय की दात ब्रश केल्यामुळे आणि ते नीट साफ व्हावेत म्हणून आपण अजून जोरजोराने ब्रश करतो आणि त्यामुळे दातांची झीज होते, अजून हानी होते. मग यावर काय करायला पाहिजे? तर एक 3 स्टेपमध्ये आपण दात साफ करायचे आहेत. पहिले नेहमीप्रमाणे 1 2 1 2 सगळ्या बाजूने 1 2 1 2 1 2 1 2. त्यानंतर वर खाली 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 सगळ्या बाजूने. मग गोल गोल 1 2 1 2 1 2 1 2. थोडक्यात आपल्या दातांची ठेवण आपल्याला माहित आहे कशी आहे, तर त्या दातांमध्ये असलेली गॅप आणि दाढांमधला किंवा दाढांच्या वरचा असलेला खडबडीत भाग हा नीट साफ झाला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला ब्रश करायचा आहे. तर अशा प्रकारे दात साफ करायला सुरुवातीला थोडासा त्रास होईल, कंटाळा वाटेल, कवायत केल्यासारखं वाटेल. पण एकदा सवय झाली की तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीने दात साफ करायला नेहमीपेक्षा उलट कमी वेळ लागतो. आणि यानंतर अजून एक काम करायचं आहे. अशा प्रकारचे टंग क्लीनर बाजारात मिळतात, कॉपरचे किंवा स्टीलचे, अगदी 15-20 रुपयाला मिळतात. ब्रश करून झाला की जीभ साफ करायची आहे, अशी 1 2 2 वेळा. यामुळे आपल्या तोंडाला येणारा जो दुर्गंध आहे तो कमी होईल. आणि एक अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट, लहान मुलांना कदाचित जमणार नाही, परंतु मोठ्याने नक्की करावं. दर आठवड्यातून एकदा फ्लॉस करावा. अशा प्रकारचा फ्लॉस बाजारात मिळतो, 60-70 रुपयाला मिळतो. एकदा आणलात की वर्षभर चालतो. त्यामध्ये असा एक धागा असतो, तो काढायचा, साधारण 1-1.5 फुटाचा धागा घ्यायचा, तो असा हाताला गुंडाळायचा बोटाला, आणि दातांमधली जी गॅप आहे ती अशा प्रकारे साफ करायची आठवड्यातून एकदा. सुरुवातीला फ्लॉस करताना दातांमधून थोडंसं रक्त येऊ शकतं. घाबरण्याचं कारण नाही, इट इज क्वाईट नॉर्मल. कारण सुरुवातीला आपल्या दातांना ती सवय नसल्यामुळे ते रक्त येतं. 3-4 वेळा येईल सुरुवातीला, नंतर ते थांबून देतं. ह्या जर का 3 गोष्टी तुम्ही जर का केल्यात रोजच्या रोज, मी सांगितल्याप्रमाणे ब्रश करणं, टंग क्लीनरने जीभ साफ करणं आणि आठवड्यातून एकदा फ्लॉस करणं, तर खरं सांगतो मित्रांनो, आयुष्यात तुम्हाला कधीही डेंटिस्टकडे दात खराब झाले म्हणून जायची वेळ येणार नाही. तुमची मुले तुमचे कायम आभार मानतील की आमच्या लहानपणी आमच्या आईबाबांनी अशी दात घासायची सवय किंवा दात साफ करायची सवय लावल्यामुळे आमचे दात अजून एवढे चांगले आहेत.
तर अशाच वेगवेगळ्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.